या दिवशी जन्मला बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळ जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळ जो जो रे जो. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्या ज्या गावामध्ये श्रीकृष्णाची मंदिरे आहेत त्याचबरोबर मथुरा आणि वृंदावन येथेही हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा अगदी घराघरात सुद्धा आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचे 8वे पूर्ण रूप आहे. श्रावण कृष्ण अष्टमीच्या रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा कंसाच्या बंदीशाळेत झाला. मथुरेचा राजा कंस हा खूपच अत्याचारी होता. त्याच्या अत्याचारातून प्रजेला वाचवण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूने पिता वासुदेव आणि माता देवकीच्या पोटी श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला. श्रीकृष्ण हे पिता वसुदेव आणि माता देवकीचे 8वे अपत्य होते. श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांना बंदीशाळेतून गोकुळात सोडण्यात आले. श्रीकृष्णाचा जन्मदिवस अगदी धूमधडाक्यात गोकुळामध्ये साजरा करण्यात आला. आजही श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा मथुरा वृंदावनसह संपूर्ण भारतामध्ये अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करावी, पूजा कशी करावी, या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात, संतानप्राप्तीसाठी कोणती महत्त्वाची सेवा आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीला करणे आवश्यक आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते. भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचे 8वे पूर्ण रूप आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म केवळ कंसाचा वध करण्यासाठी झाला नाही, तर धर्माची स्थापना करणे, भक्तांना मदत करणे आणि जगाला प्रेम, शांती आणि न्यायाचा संदेश देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णांचे आयुष्य हे खूपच अद्भुत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य होते. एक मूल, एक भाऊ, एक सारथी, एक योद्धा, एक शिष्य, एक गुरु, एक गोपाळ, एक संदेशवाहक, गोपींचा प्रिय, अशा आयुष्यावर अनेक भूमिका भगवान श्रीकृष्णाने साकारल्या. श्रीकृष्ण म्हणजे वीरपुरुषांचा कौस्तुभमणी, धर्म साम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल, भक्ताभिमानी असे हे श्रीकृष्ण. अशा या श्रीकृष्णांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर रात्री 12 वाजता झाला. 2025मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी ही 15 ऑगस्टला आहे. तर या दिवशी अष्टमी तिथीचा प्रारंभ हा रात्री 11:49 सुरू होणार आहे आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही 16 ऑगस्टला रात्री 9:34 आहे. श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर रात्री 12 वाजता झाला. परंतु यावेळेला रोहिणी नक्षत्र नाही. रोहिणी नक्षत्र हे 17 ऑगस्टला पहाटे 4:38 पासून ते 18 ऑगस्टला सकाळी 3:17 आहे. तरी देखील आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही 15 ऑगस्टलाच करायची आहे, कारण यावेळी अष्टमी तिथी 11:49 सुरू होते. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो उत्सव आहे, जी पूजाविधी आहे, ज्या काही सेवा आहेत, त्या आपल्याला 15 ऑगस्टच्या रात्रीच करायच्या आहेत. या अष्टमी तिथीवर पूजा करण्याचा शुभमुहूर्त हा 12:04 पासून ते 12:47 43 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. त्यानंतर आपण काही सेवा करणार असाल त्या तुम्ही करू शकता. काही ठिकाणी 16 तारखेला रात्री जन्माष्टमी साजरी केली जाईल. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टला जन्माष्टमी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 16 ऑगस्टला जन्माष्टमी आहे याची डिटेल माहिती सांगितली आहे. तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी जन्माष्टमी साजरी करायची आहे. रात्री 12च्या अगोदर पूजा मांडणी करून ठेवावी आणि रात्री 12:04 नंतर आपण भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पंचामृताने, दुधाने अभिषेक केल्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांची मूर्ती स्वच्छ करून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे. यामध्ये तुम्ही दही, दूध, लोणी यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचवर ड्रायफ्रूट्स, दही भात, पोहे, त्यामध्ये तुम्ही दूध किंवा दही घालून हा नैवेद्यही भगवान श्रीकृष्णांना दाखवू शकता. जन्माष्टमीला सुंटोड्याचा प्रसाद केला जातो, तर तोही प्रसाद आपण बनवायचा आहे. काही मिठाई असेल, फळे असतील तर त्यांचाही नैवेद्य आपण भगवान श्रीकृष्णांना दाखवायचा आहे. ही पूजा तुम्ही देवघरात करू शकता किंवा अशी स्वतंत्र पूजा करणार असाल तरी देखील चालेल. ही पूजा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो. सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री 11 वाजता केली आणि रात्री 12 नंतर आपण जन्माष्टमी साजरी केली तरी देखील चालते.
तर ही पूजा मांडणी आपल्याला 12च्या आत करायची आहे आणि ज्यावेळेला जन्माष्टमी असेल त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवायची आहे आणि आपण पाळणा हलवून पाळणा म्हणायचा आहे। तुम्हाला शक्य असेल तर अशी पूजा तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये देखील सामूहिकरित्या श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते, तर त्या ठिकाणी तुम्हाला जाणे शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही जन्माष्टमी साजरी करू शकता। त्या ठिकाणी काही सेवाही असतात, भजन कीर्तन वगैरे असते, तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता। नसेल शक्य तर आपण आपल्या घरीच अशी पूजा करावी। संतान प्राप्तीसाठी काही सेवा करणार असाल तर आपण घरी अशी पूजा मांडणी करायची आहे आणि आपण घरीच सेवा करायची आहेत। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच रूप असल्यामुळे भगवान विष्णूंना तुळशीपत्र आवडत होते, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना आपण तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। जो काही नैवेद्य ठेवला आहे त्या प्रत्येक नैवेद्यावर आपण एक एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि हा नैवेद्य आपण भगवान श्रीकृष्णांना दाखवायचा आहे। ही सर्व पूजा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। हा जप आपण पूजा करतानाही म्हणायचा आहे आणि दिवसभरही आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी उपवास केला जातो, तर हा जन्माष्टमीचा उपवास आपल्याला शुक्रवारी करायचा आहे। जन्माष्टमीचा उपवास हा एकादशी उपवासाप्रमाणे दिवसभर केला जातो, रात्रीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो। तर या दिवशी श्रावणातला 4था शुक्रवार देखील आहे, हे दोन्ही उपवास आपण करायचे आहेत। जन्माष्टमीचा उपवास तुम्ही जन्माष्टमी झाल्यानंतर रात्री 12 वाजता सोडू शकता, नसेल तर आपण सकाळी सोडणार असाल तर सकाळी सोडू शकता। तर ज्यांचा शुक्रवारचा उपवास आहे त्यांनी उपवास कसा सोडावा, तर वरण भात आपण बनवायचा आहे, त्याचा वास घ्यायचा आहे आणि पाणी पिऊन आपण हा शुक्रवारचा उपवास सोडायचा आहे। या पद्धतीने तुम्ही शुक्रवारचा उपवास सोडू शकता। त्यानंतर आपण जन्माष्टमीचा उपवास आपला कंटिन्यू राहील, तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा रात्री 12 वाजता तुम्ही सोडू शकता। श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर रात्री 12 वाजता आपल्याला काही सेवा करायची आहे। यामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचे आहे। त्याचबरोबर तुम्ही व्यंकट स्तोत्राचेही पठण करू शकता। तुमच्याजवळ भगवद्गीता असेल तर तुम्ही भगवद्गीतेचा 15वा आणि 18व्या अध्यायाचेही वाचन यावेळी करावे। या पूजेची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते, तर आपण श्रीकृष्णांना महानैवेद्य दाखवायचा असतो। तर यावेळी आपल्याला काला केला जातो, यामध्ये लाह्या, सुंटोडा, ड्रायफ्रूट्स, लोणी, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर असे ताकात भिजवलेले पोहे, यालाच गोपाळ काला असे म्हटले जातात। असा काला करून आपण हा महानैवेद्य आपण भगवान श्रीकृष्णांना दाखवायचा आहे। यालाच काला अष्टमी किंवा गोपाळ काला असे म्हटले जाते। तर या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते। महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर तुम्हाला ही उत्तर पूजा सकाळी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सकाळी करू शकता आणि जर गोपाळ काला आहे, दहीहंडी आहे, त्यामुळे तुम्ही याची उत्तर पूजा संध्याकाळच्या वेळी केली तरी देखील चालेल। अशा पद्धतीने आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे। संतान प्राप्तीसाठी ज्यांना काही अडचणी आहेत त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीला काही सेवा करायच्या असतात। या सेवा कशा कराव्यात याचा व्हिडिओ उद्या येईल। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ येथे थांबवते। तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।